मित्रांनो, जर तुमच्या सोलर पंपाच्या कंट्रोलरवरती ओव्हर करंट जर डिटेक्टेड असा जर फॉल्ट जर येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही नक्की एखाद्या मेकॅनिकलला कॉल करणार आहे जो काही सोलरचा एखादा नीट करणार असेल आणि तुम्ही त्याला 1500 तुम्हाला द्यावा लागणार आहेत. अजिबात तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. हा व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून सोलर संबंधित तुम्हाला काही जेवढे काही डाऊट असतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला ते सॉल्व्ह करून देण्यात येतील. जर तुमच्या कंट्रोलवरती ओव्हर करंट डिटेक्टर फॉल्ट येत असेल तर काय करायचंय, सर्वात प्रथम तुमची मोटर बंद करायची आहे. बंद केल्यानंतर एंटर हे बटन तुम्हाला दाबायचं आहे. दाबल्यानंतर डाऊन हे बटन दाबून कॉन्फिगरेशन इथं तुम्हाला यायचं आहे. नंतर त्याच्यानंतर आल्यानंतर एंटर बटन दाबायचं आहे. परत एकदा तुम्ही इथं खूप सारे ऑप्शन येतील. नंतर डाऊन हे बटन दाबून तुम्हाला प्रोटेक्शन वरती यायचं आहे आणि परत एकदा एंटर हे बटन तुम्हाला दाबायचं आहे. तुम्हाला इथं पासवर्ड विचारलं जाईल. तुमचा जर शक्ती कंपनीचा जर पंप जर असेल तर तुम्हाला 2 पासवर्ड तिथं असतात. दोन्हीपैकी एक तुम्हाला कोणाचा तरी टाकून बघायचा आहे. जो पासवर्ड येईल तुम्हाला तो तिथं मॅच होईल तो तुम्हाला टाकायचा आहे. सर्वात प्रथम 9443 हा तुम्हाला पासवर्ड टाकून बघायचा आहे. इथं 9 आले पाहिजेत. 9 येण्यासाठी तुम्हाला अप किंवा डाऊन या बटनाचा तुम्हाला वापर करायचा आहे. इथं 9 अंक आला पाहिजे. 9 आलाय तर एंटर दाबाय. नंतर एंटर दाबल्यानंतर इथं 4 आला पाहिजे. 4 येण्यासाठी अप हे बटन तुम्हाला 4 वेळेस दाबायचंय. 4 आला की एंटर दाबायचंय. परत एकदा तुम्हाला 4 इथं यायचंय. 4 अंक आल्यानंतर तुम्हाला परत एकदा एंटर दाबायचंय. नंतर 3 आकडा आला पाहिजे. अप बटन दाबून तुम्हाला 3 बटन दाबायचंय. नंतर 9443 हा पूर्ण झाल्यानंतर परत एकदा एंटर बटन दाबायचंय. आणि इथं बघू शकता खूप सारे तिथं तुम्हाला ऑप्शन दिसतील. तुम्हाला कुठेही जायचं नाही. मी तुम्हाला जिथे सांगेल तुम्हाला तिथेच जायचं आहे. इथं बघू शकता ही जी सेटिंग सांगत आहे मित्रांनो, किंवा मी जी ही सेटिंग सांगत आहे ही 3 HP पंपासाठी ही सेटिंग सांगत आहे. जर तुम्हाला 5 HP आणि 7.5 HP पंपासाठी जर सेटिंग लागत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करू. इथं बघू शकता ड्राय रन करंट याच्यावर तुम्हाला एंटर करायचं आहे. इथं बघू शकता 3 HP जर असेल इथं तुम्हाला 3 किंवा 4 अँपियर इथं असलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं बॅक यायचंय. बॅक येण्यासाठी इथं हे बटन आहे एस्केप हे तुम्हाला दाबायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे डाऊन बटन हे तुम्हाला दाबायचं आहे. डाऊन बटन जोपर्यंत दाबायचंय तोपर्यंत तुम्हाला इथं बघू शकता ओव्हर करंट याच्यावरती तुम्हाला आल्यानंतर एंटर हे बटन तुम्हाला दाबायचंय. एंटर बटन दाबल्यानंतर तुमच्या स्टार्टरवरती 11 किंवा 12 अँपियर इथं असलं पाहिजे 3 HP पंपासाठी. जर तुमच्या स्टार्टरवरती दुसरं काही जर असेल तर तुम्हाला इथं 11 किंवा 12 इथं सेट करायचंय. आणि सेट केल्यानंतर तुमचा जो ओव्हर करंट डिटेक्टरचा जो फॉल्ट आहे तो तुम्हाला तुमचा सॉल्व्ह होणार आहे. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला जर व्हिडिओ मधली जर माहिती जर तुम्हाला जर आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहिजे जर असतील आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असेल तर सोलर संबंधित जी माहिती असेल तुम्हाला बघायची जर असतील किंवा विविध योजना जी बघायची जर असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.